करण्यात आले, अतिक्रमण करण्यात आली, असं काही माहिती आहे का? अशी तक्रार गेली आहे ना, अशी तक्रार महापालिकेकडे आहे. त्याप्रमाणे ती केस चालू आहे आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी कोणीतरी वफला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावलेला आहे. वफचा त्याच्यात काही संबंध नाही. वफनी कुठली नोटीसही दिली नाही. म्हणून आता परत मुंबईकडे जाऊन महापालिकेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कुठलेही थडगे आमच्या कुठल्याही देवस्थानाच्या कुठल्याही जमिनीवर कोणी बांधता कामा नये याची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही म्हणजे मंदिर ट्रस्टची जमीन बळकावणार नाही याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणार, चांगली गोष्ट आहे. मात्र शहरातील काही राजकारण्यांनी पण ट्रस्टची जमीन बळकावली अशी चर्चा काही नंतर बघू ना. पहिलं मला इकडचा विषय बघून दे. तुमचे सगळ्यांची स्वतःचे वैयक्तिक हिशोब माझ्यातून चुकते ना गो. मला कळतं. पुढं अतिक्रमण होऊन थडगं बांधण्यात आलेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या भागात तक्रार आहे ना, देतो ना तुम्हाला. तक्रार अधिकृत जी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे ना, तर ती सगळी अधिकृत देतो. फोटोग्राफ पण आहेत माझ्याकडे. सिमेंटचं असं पूर्ण हे बांधून ठेवलेलं आहे. आज थोडं सिमेंटचं थडगं बांधणार, उद्या मग हिरवी चादर टाकणार. ह्या सगळ्या गोष्टी अनधिकृत पद्धतीने चालता कामा नये. जे अधिकृत आहेत ते ठीक आहे. अनधिकृत पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कोणाचीही जमीन लँड जिहादच्या नावाने करून होणार नाही, होऊन देणार नाही. कारण का सरकार नियमाने आणि संविधानाने चालतं ना. पवित्र असं हा देवस्थान आहे, इथे लागूनच पवना माई वाहते. मात्र पवना माई देखील इंद्रायणी सारखी फेसाळत आहे. कोण कारणीभूत आहे याला वाटतं? तुमची सरकार आहे राज्यामध्ये, माहिती घेतो ना बाबा. तुम्ही एकदम डिटेल प्रश्न विचाराल. हा, माहिती घेतो ना. बोल. भाजप अनाकोंडा आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गिळंकृत करणार आहे. कोण बोलताय? उद्धव ठाकरे टीका केली. असे सारख्या मच्छरांनी दुसऱ्यांना अनाकोंडा बोलू नये. असे मच्छर आम्ही रोज मारतो. हे बघ ना, कळलं ना. असे मच्छर असे रोज मारतो. आणि बी टीम म्हणून देखील त्यांना संबोधलेलं आहे. आणि ती कोणाची? काँग्रेसची ढ टीम आहे. त्याला उबाटा म्हणतात. ढ असं आहे. बाबरी मस्जिद पाडली त्याचा उत्सव देखील आज ठिकाणी साजरा केला जातो. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केले त्याचा आज शौर्य दिवस आहे. आज हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचा आणि अभिमान वाटणारा दिवस आहे. हिंदू समाज एकत्र येऊन काय करू शकतो याचं हे उदाहरण पिढ्यानपिढी नजरेसमोर गेलं पाहिजे, असा हा शौर्य दिवस आज आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा बोध असंख्य लोकांनी घ्यावा. असे जे थडगे बांधणारे आहे, लँड जिहाद करणारे जे लोक आहेत ना, त्यांनी याचा बोध घ्यावा. कारण का शेवटी आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे. आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कोणीही हिंदूंच्या विरोधात किंवा आमच्या देवस्थान मठ मंदिरांच्या जागेवर अगर कोण लँड जिहाद करायचा प्रयत्न करत असेल ना, त्या जिहाद्यांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत आणि तयारी आहे. वडेट्टीवार म्हणतात की दिल्लीतून आकांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा महापौर भाजपचा झाला पाहिजे. आणि त्याची दिल्लीमध्ये कोण बसलेत मग? मम्मी, त्याच्यासोबतच अजून काँग्रेसवाल्यांनी कमीतल्या कमी दिल्लीबद्दल थोबाड उघडावं. कारण आम्हाला खूप बोलता येतं. मग जे हिंदू लोकांचं बद्दल असं इतकं प्रखर बोलणारे लोक खूप कमी आहेत. मत वाढले पाहिजे. तेच मला विचारायचं वाढतायत. हे जे इतकं रोखठोक वागतं हे मूळ कारण का? बाळासाहेबांशी मोठ्या साहेबांचा संबंध. कारण का आमचं रक्त भगव आहे. एक दुसरं, मी आमदार मंत्री होण्या अगोदर मी स्वतः एक हिंदू आहे. माझ्या जन्म आणि मृत्यूपत्रिकेवर मी नितेश राणे मंत्री म्हणून जाणार नाही. नितेश राणे हिंदू होता. आणि भीती कोणाकडून? माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये मला कोणाचीच घाबरण्याची गरज. जिहाद्यांना माझ्याकडून भीती वाटली पाहिजे की कधी येऊन आम्हाला ठेचेल. हिंदू विचारधारेचे लोक महापालिकेची निवडणूक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुण्यात एकत्र लढणार का, असं चित्र दिसत नाही. भाजप वेगळं लढणार आहे, अजित पवार गट वेगळं लढणार आहे. आता त्या सगळे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय तुम्ही एका छोट्याच्या कार्यकर्त्याला विचारू नका. एकनाथ इनिशिएटिव्ह घेता ना त्यामध्ये. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप सत्तेत आली, भाजपची ताकद वाढली असं शंभूराज देसाई म्हणतात. ती त्यांची भावना आहे. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं ही सगळ्यांचीच भावना होती. 2019ला ही बैमानी करून, हिंदू समाजाशी बैमानी करून जिहाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे उद्धव ठाकरेंनी केलं ते बाजूला ठेवून एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर एकनाथ शिंदेजींनी स्थापन केलं. नाहीतर त्यांनाही माहिती होतं उद्धव ठाकरेजी हे त्यांना कधीच आयुष्यात मुख्यमंत्री बनवणार नव्हते, कधीच बनवणार नव्हते. कारण त्याच्यानंतर ठरलेलं उद्धव ठाकरे नंतर रश्मी वहिनी, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे होते कुठे तिथे?
म्हणून जे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे साहेबांसाठी केलं ना, ते एकनाथ शिंदे साहेबांना निश्चित पद्धतीने माहिती आहे. आणि आमच्या देवेंद्रजींनी तर स्वतःचा त्याग करून उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसले. आम्ही 105 असताना पण जो मान जो उद्धवजींनी कधी दिला नाही, जो एकनाथ शिंदे साहेबांना भारतीय जनता पक्षाने तर दिला. महायुतीतील सर्वच पक्षांचा मालक एकच आहे. त्यामध्ये विरोधी पक्षाने पद द्या आम्हाला, नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्री पद जे आहे ते रद्द करा, असं उद्धव ठाकरे. हे असा बावळटच माणूस बोलू शकतो ना. बावळट आहे. आता उपमुख्यमंत्री पद रद्द करा, हा हे विरोधी पक्ष नेता मागे. अरे तिने कायदा कधी समजला, वाचला, पुस्तक कधी उघडलं, घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला? अरे बाबा, कायद्याने नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे. त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो. संसदेमध्ये का नाही आहे, काय नव्हता अगोदर? कळला का तुम्हाला? हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेळ नाही हो. डोकं आणि उद्धव ठाकरे याच्यात काही संबंध नाही. म्हणून तुम्ही जास्त त्याच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. नितेश राणे, सरकारला काही धोका नाही होणार. माझं सरकार मजबूत होईल. कारण का ज्या हिंदू समाजाने आम्हाला मतदान केलं, परत तुम्हाला सांगतो, हिंदू समाजाने हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलेलं आहे. आम्ही छातीटोक पद्धतीने सांगतो. कारण का लोकसभेच्या नंतर जे काही भागात हिरवे गुलाल उडले, सर तनसे जुदासारखे नारे दिले गेले, त्याच्यानंतर महाराष्ट्रातला हिंदू समाज ज्याला असुरक्षित वाटलं आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं विचाराचं हिंदुत्वाचं विचाराचं सरकार ते निवडून दिलं. म्हणून आम्ही जनतेला अपेक्षित असलेलीच भाषा करतोय. म्हणजे आमचं सरकार अजून मजबूत होईल. मिळू शकते का? भोसरीतील जो गाव जत्रा मैदान आहे, जो कधी कधी ट्रस्टचं होतं, मला हे तांत्रिक माहिती खरंच आता त्या विषयाची माहिती नाही. तुम्ही एकदमच मला इकडचा अभ्यास करायला लावाल तर इकडचे आमदार मला परत बोलवणार नाही. मंगलमूर्ती मोरे.